नमस्कार सगळ्यांना, मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्या अगोदर मैत्रिणींनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन। तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर आजपासून मुलांना पण सुट्टी लागली। आरो आणि वरदचा रिझल्ट लागला, दोघांनाही ए श्रेणी मिळालेली आहे। छान असं खुश होऊन त्यांनी मला मार्क लिस्ट आणून दाखवलं। तर A1 अशी त्यांना श्रेणी मिळालेली आहे। आणि आता काही मुलं घरीच आहेत, त्यांना सुट्ट्या लागलेल्या आहेत। तर इथं मी साड्या पिको फॉल करायला बसलेली होते। खाली म्हणजे फॉल वगैरे जोडून घेणार आणि नंतर मग हातशिलाई करणार होते। तर तेच माझं इथं चालू होतं। एक जास्त साड्या नव्हत्या, फक्त 5-6 साड्या होत्या। तोपर्यंत आरूच्या मैत्रिणी आल्या आणि एका मैत्रिणीने काल अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती नाक टोचलेलं होतं, तर ते मला दाखवत होत्या, आनंदाने दाखवायला आलेल्या होत्या। तर मी पण मग बघितलं कसं टोचले, काय टोचले, बरोबर टोचले का, ती मला विचारत होती। तर माझ्या अंदाजाने तर ते बरोबर टोचलेलं होतं। तर म्हणून आणि वरची मध्येच बॅटची पण गडबड चालू आहे। त्या बॅट बॉल खेळायला बाहेर घेऊन गेला आणि मुलं आले आपल्याला एवढं म्हणजे हौसेने सांगतात म्हटल्यानंतर आपल्याला पण त्यांचं ऐकून घ्यावं लागतं। तर मग मी त्यांचं पण बघितलं आणि ते बाहेरच, आमच्या इथं असं म्हणजे बाहेर असं सावली आहे, झाडांची पण भरपूर सावली आहे, तर तिथं बाहेर खेळतात। इथं लाईट गेलेली आहे आमच्या इथं, आता लोड शेडिंग झालेलं आहे। 11ला लाईट जाते, ती 3लाच येते। त्यामुळं घरात मुलांना खूप गरम पण होतं आणि बाहेर वारं पण होतं, सावली पण होती। तर सगळी मुलं आता बाहेर खेळायला गेली आणि मी इथं साड्या पिको फॉल करायला घेतलेल्या आहेत। तर मलासुद्धा खूप गरम होत होतं, घामाच्या तर धाराच लागलेल्या, ते म्हणतात ना घामाचा पैसा, तसंच काहीसं झालेलं होतं। नसू देत, चला, घाम गाळल्याशिवाय पण पैशाची किंमत कळत नाही। तर मला पण खरं तर आतमध्ये इथं बसू वाटत नव्हतं, इतकं गरम होत होतं, पण ह्या साड्या करायच्या होत्या आणि आपल्याला काय रोजचंच काम असते, त्यामुळे आपल्याला एवढं चोचले पण करून चालत नाही। तर ही जी साडी आहे ना, याला पदर असा सेपरेट नव्हताच, तर काळजीपूर्वक फॉल नीट लावावं लागतं, बघावं लागतं, म्हणजे कुठल्या साईडला फॉल आपला परफेक्ट म्हणजे येतोय ते। नुसत्या पदराला असं लावायचं असतो, खालच्या साईडला लावायला चालू करायचं असतं, पण अशा साड्यांमध्ये काळजीपूर्वक बघूनच मग फॉल लावायचा। बाहेर बघा किती वारं सुटले, अचानकच वाऱ्याची झुळूक येते, परत पूर्ण बंद होते, परत उकडायला चालू होते, असं होते। आणि लाईट गेल्यामुळं मग हे सगळं म्हणजे करायचे तर खरं आज काही इच्छा नव्हती काम करायची, पण काम तर करावंच लागतं, कामाशिवाय आपल्याला पर्याय नाही। तर इथं मग माझं हे साडी पिको करायचं, अगोदर दोन्ही काठ पिको करून घेते आणि नंतर मग फॉल जोडते। आणि हातशिलाई जी आहे ती मी खाली बसून असं पाटावरती पाट वगैरे घेते आणि त्याच्यावरती साडी पसरून हातशिलाई करून घेते। तर साडीला मी फॉल कशी लावते म्हणजे डिटेल पूर्ण सुरुवातीपासून, म्हणजे पिको करण्यापासून, फॉल जोडण्यापासून ते हातशिलाई करण्यापर्यंत पूर्ण डिटेल व्हिडिओ मी सुचिता फॅशन आटपाडी या चॅनलवरती अपलोड करणार आहे। तर तो नक्की बघा, खूप छान असं माहितीसह तुम्हाला मी त्याच्यामध्ये सांगणार आहे। म्हणजे साडीला फॉल हा एकही चून न पडता कसा जोडायचा, तर काय काय ट्रिक वापरावे लागणार आहेत, तर त्यासुद्धा मी सांगणार आहे। तर व्हिडिओ नक्की बघा, तो सुद्धा मी नक्की म्हणजे अपलोड करणारच आहे, शूट करून ठेवलेला आहे, फक्त अपलोड करायचं म्हणजे एडिट करून अपलोड करायचं राहिलेलं आहे। तर ते पण बघा नक्की। आणि कशा आहात तुम्ही मैत्रिणींनो, तर मला कमेंटमध्ये सांगत चला। आता उन्हाळ्यात तुम्ही काय काय करताय, तुमचं काय रुटीन आहे ते मला कमेंटमध्ये सांगत चला। आमच्या इकडे तर भरपूर असा उन्हाळा आहे, आता आमरस तर सारखा होतोय बघा घरामध्ये, पण आता आंब्याचा सीझन चालू आहे म्हटल्यानंतर आमरस हा झालाच पाहिजे। तर तो मुलांना पण खूप आवडतो आणि करून असा फ्रीजमध्ये ठेवला की पाहिजे तेव्हा मुलं पितात। आणि इथं आता मी फॉल जोडायला घेतलेला आहे। मला म्हणजे असा थोडासा फॉल जो आहे तो गडदच होता, पण फेंट फॉल मिळाला नाही परफेक्ट मॅच असा,
कस्टमरला अर्जंट साडी द्यायची होती आणि हा जो फॉल आहे तो फक्त मी धुवूनच घेतलेला आहे. प्रेस करायला याला लाईटच नाही, नाहीतर मग प्रेस केला असता. पण कस्टमरला अर्जंट साडी द्यायची आहे म्हणून मग मी तो फॉल तसाच लावायला घेतलं, कारण द्यायचं होतं, पर्याय नव्हता. लाईट यायची काही वाट बघू शकत नव्हते मी तरी, आणि म्हणून मग मी तसाच फॉल इथं लावायला घेतला. तर आमच्या इथं जवळपास कुठे फॉल वगैरे भेटत नाही आम्हाला, म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं आणि तिथून हे सगळं शिलाईचं साहित्य आणावं लागतं. ऐनवेळी मग हे असं ॲडजस्ट थोडंफार इकडं तिकडं करावं लागतं आणि कस्टमरही समजून घेतं, कारण आम्ही ज्या एरियामध्ये राहतो तिथे हे साहित्य मिळत नाही, त्यामुळं कस्टमरही समजून घेतं. अर्जंट जर असेल तर असं थोडंसं ॲडजस्ट करून घेतं. तर हे कस्टमर आमच्या घराशेजारचंच होतं, त्यामुळे त्यांना मी अगोदरच सांगितलेलं होतं की या कलरचा फॉल माझ्याकडे नाही, थोडासा वेगळा आहे. तर त्यांनीच मला लावा म्हणून सांगितलं आणि मी तो इथं मग लावलेला आहे. तर घेतात कस्टमरसुद्धा समजून, काही एवढं म्हणजे फक्त आपण एकदा पहिल्यांदा सांगावं लागतं. म्हणजे आपण कोण अस्तर म्हणा, फॉल जरा थोडंसं कलरमध्ये चेंज असेल तर पहिल्यांदा सांगायचं कस्टमरला. ते हो म्हटलं तर लावायचं, नाही म्हटलं तर राहिलं असं. आणि इथं मग माझं फॉल थोडासाच राहिलेला लावून झालेला होता. तर फॉल जो आहे तो मी दोन्ही बाजूला, फॉलच्या दोन्ही बाजूला आतल्या साईडला फोल्ड करून फॉल लावते आणि नंतर मग वरून हात शिलाई करते. तर इथं थोडंसं मी फोल्ड केला आणि इथं लावते आहे फॉल. तर मुलांचा पण बाहेर कालवा ऐकू येतोय, भरपूर दंगा करतायत. तर अशा पद्धतीने मी सगळ्या साड्या इथं करून घेतलेल्या आहेत आणि आता पटपट, आता लगेच काय हातशिलाई मी करणार नाही, मला दुसरं एक काम आहे म्हणून ह्या घड्या घालून ठेवते. तर घड्या घालताना फॉल जे आहे ते खालच्या साईडलाच घ्यायचं, नाहीतर फॉल जर जादा चुरगळले तर आपल्याला हातशिलाई करताना अवघड जातं, चून वगैरे पडू शकते. म्हणून खालच्या साईडलाच इथं मी फॉल घेतलेला आहे बघा, म्हणजे फॉल चुरगळत नाही. तर सगळ्या साड्या या पद्धतीने मी इथं आता घड्या घालून ठेवते आणि नंतर मग जी एक अर्जंट आहे ती तेवढी करून घेते आणि बाकीच्या सगळ्या उद्या हातशिलाई करणार आहे. फक्त आपलं मशीनचं काम मी इथं उरकून घेतलेलं आहे आणि ह्या साड्या सगळ्या आता घड्या घालून ठेवते. तर ही आता ही कशी मी घडी घालते, ती साडी काठपदर साडी. या साड्यांना हातशिलाई करताना एवढा काही त्रास होत नाही, पण आत्ता जी घडी घालते अशा साड्यांना काळजीपूर्वक हातशिलाई करावी लागते, नाहीतर चून पडते किंवा मध्येच घोळ येतो. तर असं होऊ नये म्हणून हातशिलाई जी आहे ती सारखं म्हणजे चेक करतच करायची असते. काठपदर साडीला हातशिलाई करताना काहीच प्रॉब्लेम येत नाही, अगदी ती हलत नाही, काय नाही त्यामुळे. पण ह्या दुसऱ्या ज्या साड्या आहेत त्यांना लक्ष द्यावंच लागणार आहे. तर ही सुद्धा बघा प्लेन साडी आहे, याला पण पदर वगैरे नाही, एकदम अशी प्लेन साडी आहे. तर अशा साड्यांना फॉल लावताना काळजीपूर्वक लावावं लागतं. एक 4-5 साड्या होत्या, तर त्या सगळ्यांना मी इथं फॉल लावून घेतलेल्या आहेत. ही सुद्धा सिंपलमधील अशी साडी आहे, 2 कलरमध्ये ही साडी आहे. तर ही पण साडी खूप छान आहे, एकदम मऊसूत आहे या साडीचं. आणि इथं आता माझ्या सगळ्या साड्या घड्या घालून पण झालेल्या आहेत. तर ही साडी फक्त मी बाजूला ठेवलेली आहे. याचं काय झालं आहे, माझ्याकडे धागा नाही शिल्लक कलरचा, त्यामुळे ही साडी मी आता उद्याच करणार आहे, आज काही नाहीच करणार, त्यामुळे ती घडी घालून ठेवते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मैत्रिणींनो? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.